नमस्कार, तुमचं सर्वांचं हिमांगी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण झटपट सँडविच कसे बनवायचे याचे आपण 4 प्रकार पाहणार आहोत। एकदम साध्या सोप्या पद्धतीने आहेत। तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हे प्रकारचे सँडविच देऊ शकता। मस्त असे लागतात, एकदम सोप्या पद्धतीत दाखवल्यात आणि झटपट बनणारे आहेत। 5 मिनिटांमध्ये तुम्ही हे सँडविच बनवून देऊ शकता। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सँडविचचा आपण पहिला प्रकार पाहणार आहोत, मेयोनीज व्हेजिटेबल सँडविच। त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये बारीक चिरलेला मी गाजर टाकून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेले शिमला मिरची टाकून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये काकडी सुद्धा बारीक चिरून टाकायची आहे। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। यामध्ये अर्धा चम्मच काली मिरपूड टाकून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे। चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपण साधारण 2 चम्मच एवढे मेयोनीज टाकणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त सुद्धा टाकू शकता किंवा कमी सुद्धा टाकू शकता। आता यामध्ये मी 2 चम्मच एवढं मेयोनीज टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला सर्व व्हेजिटेबल्स आणि मेयोनीज एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या व्हेजिटेबल्सला सुद्धा मेयोनीजची चांगली चव येईल। तर 2 मिनिटं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। त्यानंतर आपण घेतलेले आहेत ब्रेडची स्लाइस घेतलेले आहेत। आता यावर संपूर्ण व्हेजिटेबल्स यावर टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे आहेत। जेवढे व्हेजिटेबल जास्त असतील तेवढा आपला सँडविच एकदम छान असा लागतो। आता दुसरी स्लाइस टाकून त्यावर पूर्णपणे बंद करून घ्यायचे आणि हाताच्या साहाय्याने प्रेस करायचं आहे। एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चम्मच मी बटर टाकून घेतलेला आहे। बटर चांगला मेल्ट झाला की लगेच आपल्याला आपण जो सँडविच बनवून घेतलेला होता तो शेकवण्यासाठी टाकून घ्यायचा आहे। आता एका बाजूने आपल्याला चांगला सँडविच मस्त असा शेकून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। तुम्ही टेक्स्चर पाहू शकता किती छान असा आलेला आहे। तर दोन्ही साईडून चांगला आपला सँडविच भाजलेला आहे। तर आता आपण कट करून घेणार आहोत आणि गरमागरम मस्त असा सर्व करणार आहोत। आपण टॅमॅटो केचप जोडीला किंवा मेयोनीज जोडीला सुद्धा हा सँडविचचा आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत, व्हेजिटेबल सँडविच। त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी उकडलेले कॉर्न टाकून घेणार आहे। 1 वाटी घेतलेला आहे। त्यानंतर बारीक चिरलेली काकडी घेतलेली आहे, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, अर्धी मी शिमला मिरची घेतलेली आहे, अर्धी वाटी मी गाजर आणि टॅमॅटो घेतलेले आहेत। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मी यामध्ये सेंधा मीठ टाकून घेतलेला आहे। ओरिगॅनो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे, तुम्ही यामध्ये जास्त सुद्धा टाकू शकता। मी यामध्ये 1 पॅकेट टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर मी चीजचे बारीक बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे सर्व व्हेजिटेबल्स मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहेत। 2 मिनिटं आपल्याला व्यवस्थित असे मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे मीठ आणि ऑरिगॅनो आपले चांगले व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजे। त्यानंतर आता मी ब्रेड घेतलेले आहेत, 2 स्लाइस घेतलेले आहेत। आता ब्रेडला आपल्याला बटर चांगला लावून घ्यायचं आहे। बटर लावल्यानंतर आपल्याला यावर सर्व व्हेजिटेबल्स टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करू शकता, ब्रोकोलीसुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता। तर आता आपण हे सर्व व्यवस्थित असे व्हेजिटेबल्स टाकून चांगले घेणार आहोत। त्यानंतर आता आपण यावर चीजचे छोटे छोटे तुकडे करून टाकणार आहोत आणि दुसरी स्लाइसने बंद करून घेणार आहोत। हाताच्या साहाय्याने आपण प्रेस करून घ्यायचं आहे। आता पॅन गरम करण्यासाठी ठेवून दिलेला होता। आता यामध्ये आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे, त्यावर आपल्याला हा सँडविच टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगला शेकून घ्यायचा आहे। तुम्ही ही प्रोसेस टोस्टरमध्ये सुद्धा करू शकता। तर दोन्ही साईडून आपला सँडविच मस्त असा भाजलेला आहे। तर आता आपण काढून घेणार आहोत आणि कट करून घेणार आहोत आणि गरमागरम मस्त असा सर्व करणार आहोत। तुम्ही पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता मस्त असा आलेला आहे। सँडविचचा आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत, बटाटा सँडविच। त्यासाठी मी एक कढई ठेवून दिलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। 1 चम्मच मी जिरा आणि मोहरी टाकून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच आलं लसूण मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे आणि चांगला मस्त असा परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। आपण बटाटा सँडविच बनवत आहोत, त्यासाठी आपल्याला हा मसाला एकदम मस्त असा बनवायचा आहे, स्पायसी बनवायचा आहे। 1 वाटी मी कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे।
तो चांगला शिजल्यावर त्यामध्ये 1 चम्मच आपण हळद टाकून घेतलेली आहे। हळद चांगली परतली की लगेच यामध्ये उकडलेले आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे आहेत। बटाटे यामध्ये चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। मी मीठ यामध्ये अगोदरच टाकून घेतलेलं होतं बटाटे उकडताना, त्यामुळे मी यामध्ये मीठ टाकणार नाही। आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटा पूर्णपणे आपल्याला चांगला मॅश करून घ्यायचा आहे। आता यावर झाकण ठेवून 5 मिनिट आपल्याला बटाटी चांगली शिजवून घ्यायची आहेत। बटाटी चांगली शिजली की झाकण काढून बघायचं आपलं बटाट्याची भाजी मस्त अशी रेडी आहे। तर आता आपल्याला ही भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे, त्यानंतरच आपल्याला सँडविच बनवायचं आहे। तर भाजी आपली चांगली थंडी झालेली आहे। तर आता यावर आपण मेल्ट केलेला बटर टाकून घेणार आहोत। ब्रेडच्या दोन्ही स्लाइसला चांगला बटर लावून घेणार आहोत। दोन्ही ब्रेडला आपल्याला चांगला बटर लावून घ्यायचा आहे। बटर दोन्ही ब्रेडला आपल्याला चांगला लावून झालेला आहे। तर आता थंड केलेला आपण जो बटाट्याचा मसाला बनवून घेतलेला होता तो आता एका स्लाइसवर आपल्याला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे। तुम्ही यामध्ये मस्त असा मसाला एकदम स्पायसी भरू शकता। आता दुसऱ्या स्लाइसने आपण बंद करून घेणार आहोत आणि हाताच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हा सँडविच चांगला भाजायचा आहे। त्यासाठी मी 1 चम्मच बटर टाकून घेतलेला आहे। बटर चांगलं मेल्ट झाल्यावर यावर आपण जो सँडविच बनवून घेतलेला होता तो चांगला भाजून घेणार आहोत। दोन्ही साईडून खरपूस आपल्याला मस्त असा हा सँडविच भाजून घ्यायचा आहे। आणि गरमागरम तुम्ही टोमॅटो केचप जोडीला किंवा मिरचीचा ठेचा जोडीला किंवा चटणी जोडीला सुद्धा सर्व करू शकता। एकदम मस्त असा लागतो। तर आता दोन्ही साईडून आपला सँडविच चांगला भाजला गेलेला आहे। तर आता आपण तो काढून घेणार आहोत आणि कट करून गरमागरम आपण सर्व करणार आहोत। तुम्ही टेक्स्चर पाहू शकता किती मस्त असा आलेला आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। सँडविचचा आपण चौथा प्रकार पाहणार आहोत, बॉम्बे सँडविच। तर आता आपण सँडविचचा चौथा प्रकार पाहणार आहोत, बॉम्बे स्टाईल। त्यावर मी बटर लावून घेणार आहे। बटर चांगला आपल्याला स्लाइस घेतलेला आहे ब्रेडच्या, त्यावर आपल्याला बटर चांगला छान असे लावून घ्यायचं आहे। तुम्ही तर आता यावर आपल्याला बारीक केलेले जास्त प्रमाणात ब्रेडला लावून घ्यायचं आहे। सर्वात अगोदर आता यावर आपल्याला बारीक केलेले टोमॅटोचे स्लाइस टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर पातळ कापून घेतलेले गाजर मध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा यामध्ये तुम्ही भरपूर व्हेजिटेबलचा वापर करू शकता। कांदा टाकून घेतलेला आहे, काकडी घेतलेली आहे, काकडी तुम्हाला यावर मध्ये लावून घेतलेली आहे। कांदा पातळ कापून यावर मी उकडलेला एक बटाटा घेतलेला लावून पातळलेला आहे, स्लाइस करून। आता बटाटा घेतलेला आहे, बटाटा यामध्ये मी उकडून त्याची चाट मसाला टाकलेला आहे, चाट मसाला टाकलेला। त्यानंतर चव येण्यासाठी मी यावर चाट मसाला दुसरा टाकून घेणार आहे। ब्रेडने आपण पूर्णपणे बंद करून घेणार आहोत आणि मस्त स्लाइस लावून कट करून पूर्णपणे बंद करून घेणार आहोत। आणि हा सँडविच असाच कशा पद्धतीने घ्यायचा आहे शकता। एकदम छान अशी सुद्धा तुम्ही ब्रेड कट करू शकता। तर आता यामध्ये सँडविच तुम्ही टोमॅटोची भाजी सर्व करू शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक एकदम हेल्दी असा लागतो। तर आता आपला